वेलकम स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण ॲटॉमिक मास आणि ॲव्हरेज ॲटॉमिक मास बघितलं. ॲटॉमिक मास, आता ॲटॉमचं मास, ॲटॉमिक मास म्हणजे ॲटमचं मास. आता ॲटॉम हा काय आहे? टायनी इनडिव्हिजिबल पार्टिकल. Therefore, it is very difficult to measure mass of the single atom. सिंगल ॲटमचं मास मेजर करणं डिफिकल्ट असल्यामुळे त्यासाठी कार्बन 12 आयसोटोप हा स्टँडर्ड घेतला गेला न्यू मेथडमध्ये. आणि कार्बन 12 आयसोटोपच्या 1 ॲटमचा 1/12 पार्ट हा रिलेटिव्ह मेजरमेंटसाठी वापरला. म्हणजे जे काय ग्रॅममध्ये वजन असेल एखाद्या ॲटमचं, मास ऑफ 1 ॲटम ऑफ ॲन इलेमेंट in gram divided by 1/12 mass of 1 atom of carbon 12 isotope. आणि जे काय मास येईल त्याला काय म्हटलंय? ॲटॉमिक मास युनिट किंवा युनिफाईड मास. एका ॲटमचं ग्रॅममध्ये जे मास असेल त्याला कार्बन ॲटमच्या एका ॲटमच्या 1/12 पार्टनं, मासच्या 1/12 पार्टनं डिव्हाइड केलं. मग एका ॲटमचं कार्बन 12चं मास हे आपल्याला दिलेलं आहे, जे स्पेक्ट्रोस्कोपीनं मेजर केलेलं आहे. 1.992648 × 10⁻³ ग्रॅम. आणि त्याचा 1/12 पार्ट म्हणजे डिव्हायडेड बाय 12. मग डिव्हायडेड बाय 12 जर केलं तर हे आन्सर येतं 1.66056 × 10⁻24 ग्रॅम पर युनिफाईड मास. हे झालं 1/12 पार्ट एका ॲटमचं. मग ह्या मासनं दिलेल्या ग्रॅमच्या मासला डिव्हाइड केलं तर त्या इलेमेंटचा ॲटॉमिक मास हे काय होणार? युनिफाईड मासमध्ये रूपांतर होणार. आता आपण काल ऑक्सिजनचं मास बघितलं तर जे ऑक्सिजनचं मास 26 पॉईंट समथिंग जे होतं त्याला डिव्हायडेड बाय 1.6605 हे × 10⁻24 होतं. × 10⁻24 डिवाइड केलं तर ते आपल्याला किती आलं? 16. म्हणजे ॲक्च्युली ते आलं 15.9 आलं. आणि आपण त्याला राऊंड फिगरमध्ये 16 युनिफाईड मास असं आपण केलं. प्रत्येक फिगर आपण राऊंडेड ऑफ केली. त्यानंतर बघितलं ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे जे आयसोटोप्स असतात, कार्बनचे आयसोटोप्स कार्बन 13, कार्बन 14, कार्बन 15, त्यानंतर क्लोरीनचे 35, 37, त्यानंतर नायट्रोजनचे आयसोटोप्स. मग नेमकं एक्झॅक्ट कुठलं मास, ॲटॉमिक मास घ्यायचं त्यासाठी आपण काय केलं तर त्या आयसोटोप्स कार्बन 12 किंवा जो आयसोटोप असेल त्याच्या नॅचरल अबंडन्स, त्या आयसोटोपचं युनिफाईड मासनं नॅचरल अबंडन्सला मल्टिप्लाय केलं. म्हणजे कार्बन 12 असेल त्याचं 12 युनिफाईड मास आणि जे काय त्याचं नॅचरल अबंडन्स असेल 98 पॉईंट समथिंग, त्या सगळ्यांची बेरीज डिवायडेड बाय काय केलं? 100 केलं. ते आलं आपलं ॲव्हरेज ॲटॉमिक मास आलं. आता आपल्याला बघायचं आहे मोलर मास, मोलेक्युलर मास. मोलेक्युलर मास, ॲटॉमिक मास एका ॲटमच्या माससाठी, मोलेक्युलर मास एका मोलेक्युलच्या माससाठी. आता मोलेक्युलर मास इट इज अ सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक masses
of atoms of an element in constituent molecule or which constitute the molecule. म्हणजे एखाद्या मोलेक्यूलमध्ये असणाऱ्या इलेमेंट्सच्या ॲटम्सच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मासची बेरीज म्हणजे मोलेक्युलर मासेस. फॉर एक्झाम्पल CO2, कार्बनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती राऊंडेड ऑफमध्ये 12.011 असं आलं होतं आपलं. मग ते राऊंडेड ऑफ किती झालं 12 युनिफाईड मास. आणि किती टोटल ॲटम्स आहे 1 ॲटम प्लस ऑक्सिजनसाठी 16 टोटल ॲटम्स किती 2. म्हणजे काय होईल 12 प्लस 32 युनिफाईड मास इक्वल टू 44 युनिफाईड मास. आता ऑक्सिजन O2 मोलिक्यूल 16 युनिफाईड मास इंटू 2 इक्वल टू 32 युनिफाईड मास. आणि ह्याच युनिफाईड मासचं रूपांतर आपल्याला जर ग्रॅममध्ये करायचं असेल तर ग्रॅममध्ये करण्यासाठी आपण कशानं मल्टिप्लाय करणार तर 32 युनिफाईड मास इंटू 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम पर युनिफाईड मास. मग हे युनिफाईड मास कॅन्सल होईल, आन्सर येईल ग्रॅममध्ये. आणि याचं जर तुम्ही प्रोडक्ट केला 32 इंटू 1.6605 गुणाकार करून बघा तो येतो 53.1379 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम इतकं मास येतं. म्हणजे एका मोलेक्युलचं ग्रॅममध्ये मास आणि हे युनिफाईड मास रूपांतर ग्रॅममध्ये करण्यासाठी यानं डिव्हाइड केलं जातं. तसंच आपण दुसरे मोलेक्यूल काढू शकतो. फॉर एक्झाम्पल C6H6 बेन्झीन मोलेक्यूल 12 इंटू 6 प्लस 1 इंटू 6 किती 72 युनिफाईड मास प्लस 6 युनिफाईड मास इक्वल टू 78 युनिफाईड मास. वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊन तुम्ही मोलेक्युलर मास काउंट करू शकता. दिस इज कन्वर्जन ऑफ युनिफाईड मास इंटू ग्रॅम. Then mole concept. मोल कॉन्सेप्ट. जसं आपण बाजारात गेल्यानंतर केळी मागताना 1 डझन केळी मागतो. 1 डझन केळी म्हणजे किती ते देताना आपल्याला 12 केळी देतात. परंतु आपण मागताना 12 केळी द्या असं आपण म्हणत नाही. आपण काय म्हणतो 1 डझन केळी द्या. तसंच हे काय तर मोल कॉन्सेप्ट. म्हणजे 1 मोल सबस्टन्स, 1 मोल कुठलाही सबस्टन्स म्हणजे त्यामध्ये असणारं अमाऊंट. आता हे सुद्धा कार्बन 12 आयसोटोप हा स्टँडर्ड घेऊन मोल कॉन्सेप्ट ही संकल्पना मांडलेली. 1 मोल सबस्टन्स इट इज अमाऊंट ऑफ particles in carbon 12 gram of carbon 12 isotope. म्हणजे कार्बन 12 आयसोटोपच्या 12 ग्रॅममध्ये असणाऱ्या पार्टिकल्सची संख्या म्हणजेच काय 1 मोल. मग आता 1 मोल म्हणजे नेमकं किती संख्या. जसं 1 डझन म्हणजे 12 नग. मग 1 मोल म्हणजे
किती संख्या, किती नंबर्स ते आपण कॅल्क्युलेट करणार. 1 ग्रॅम पर मोल डिवायडेड बाय मास ऑफ 1 ॲटम ऑफ कार्बन. 1 ॲटम कार्बनचं मास किती 1.992648 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम पर ॲटम. आता हे ग्रॅम आणि ग्रॅम काय होईल, कॅन्सल होईल, हो की नाही. आणि हे काय आहे, पर मोल. ग्रॅम पर मोल. आणि हे ॲटम काय होईल, ॲटम्स पर मोल. पर ॲटमचं वरती आल्यानंतर काय होईल, ॲटम. ॲटम्स पर मोल युनिट काय असेल मग, ॲटम्स पर मोल. आता 12ला आपण ह्यानं डिवाइड केलं तर ही व्हॅल्यू येते 6.022. त्यानंतर पुढे बरेच नंबर्स येतात, परंतु ॲप्रॉक्सिमेट ते बाकी नंबर जे असतील 5, 6, 2, 4 हे सगळे कॅन्सल करून ते राऊंडेड ऑफमध्ये व्हॅल्यू 6.022 इंटू 10⁻⁻, हे -23 वरती आल्यानंतर काय होईल, +23. आता हे 6 का आलं तर बघा, हे काय 1.99 म्हणजे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 2. जर आपण 2 घेतलं आणि 2 जर 12ला डिवाइड केलं तर ते किती येणार आन्सर, 6. परंतु ही 2 पेक्षा कशी थोडीशी छोटी संख्या आहे म्हणून ही पुढे संख्या आली 6.022 आणि हे -23चे वरती आल्यानंतर 23. तर ही जी संख्या आहे याला काय म्हटलंय, अवॅगड्रॉज नंबर. Avogadro's number in the respect of अमिडो अवॅगड्रॉ. जे सायंटिस्ट होते अमिडो अवॅगड्रॉ त्यांच्या रिस्पेक्टमध्ये हा जो नंबर आहे त्याला नाव दिलं अवॅगड्रॉज नंबर. इट इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल NA, that is Avogadro's number and value is 6.022 into 10⁻23. आता ही व्हॅल्यू आपण लक्षातच ठेवायची, कारण बराच वेळा आपल्याला 11चे आणि 12चे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना ही Avogadro's नंबर आपल्याला ही व्हॅल्यू लागते. आता Avogadro's नंबर म्हणजे किती संख्या, 1 मोल atoms, 1 मोल atoms means 6.022 into 10⁻23 atoms. 1 मोल ॲटम्स म्हणजे Avogadro's नंबर इतके ॲटम्स. 1 मोल molecules also equal to 6.022 into 10⁻23 molecules. 1 mole ions also equal to 6.022 into 10⁻23 ions. and 1 mole electrons, 1 mole electrons जरी असतील ते सुद्धा किती 6.022 into 10⁻23 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे 1 मोल असे कुठलेही पार्टिकल्स, आपण काय म्हटलंय त्याला, पार्टिकल्स असं म्हटलंय. मग ते पार्टिकल्स ॲटम्स असू शकतात, मोलिक्युल्स असू शकतात, आयन्स असू शकतात किंवा इलेक्ट्रॉन्स असू शकतात. आता ही जी कंप्लीट व्हॅल्यू आहे, ही कंप्लीट व्हॅल्यू किती आहे 6.22 1367 022 1367 1367 इंटू 10⁻23. परंतु हे बाकी व्हॅल्यूज पुढचे जे नंबर्स आहे हे लक्षात ठेवण्याची काही आवश्यकता नाही, कारण आपण नेहमी मल्टिप्लाय करत असताना ही जी व्हॅल्यू आहे ही फक्त एवढीच घेतली जाते, 6.022 इंटू 10⁻23 इतकीच व्हॅल्यू घेतली जाते. हे 1367 नंबर्स घेतले जात नाही. हे झालं
mole concept. Then to convert unified mass, that is molar mass, into gram. For example, atomic mass of oxygen equal to 16 unified mass. Then mass of 1 mole of oxygen, मास ऑफ 1 मोल ऑफ ऑक्सिजन, हे काय आहे? ॲटोमिक मास म्हणजे मास ऑफ 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन इन युनिफाईड मास. युनिफाईड मासमध्ये एका ॲटमचं मास दिलं आहे आपण, ते 16 युनिफाईड मास. आपल्या काय काढायचं आहे? मास ऑफ 1 मोल ऑफ ऑक्सिजन. मग 1 मोल ऑक्सिजन ॲटम्स, 1 मोल ऑक्सिजन म्हणजे त्यामध्ये असणारे ॲटम्सचं मास. मग आता 1 मोल ऑक्सिजन ॲटम्स म्हणजे किती? 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स. आणि त्याला जर आपण ॲटम्स पर काय येईल? मोल, ॲटम्स पर मोल, एका मोलमध्ये असणारे हे ॲटम्स. आता एका ॲटम्सचं मास युनिफाईड मासमध्ये किती? 16 युनिफाईड मास. आणि त्याचं रूपांतर आपल्याला ग्रॅममध्ये करायचं, कारण आपल्याला मास लिहायचं तर प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपण ग्रॅममध्ये लिहितो. मग ग्रॅममध्ये एका ॲटमचं मास किती येतं? 1.6605 इंटू 10⁻24 ग्रॅम पर युनिफाईड मास. ग्रॅम पर युनिफाईड मास. आता हे काय होणार? युनिफाईड मास आणि युनिफाईड मास कॅन्सल होणार आणि ते काय येईल? फक्त ग्रॅम. मग ह्याचं जर आपण मल्टिफिकेशन केलं, तुम्ही करून बघा, ते येतं 16 ग्रॅम. हे ॲटम्स पर मोल, हे युनिफाईड मास आणि हे ग्रॅम पर युनिफाईड मास. आन्सर येतं 16 ग्रॅम. मग आपल्याला कुठलंही मास जर आपल्याला 1 मोलचं द्यायचं असेल, 1 मोल ऑक्सिजन इक्वल टू 1 मोल ऑक्सिजन 16 ग्रॅम, म्हणून आपण ते 16 ग्रॅम असं घेतो. 1 मोल कार्बन इक्वल टू 12 ग्रॅम. मग अशी आपण 12 युनिफाईड मास म्हणजे एका ॲटम्सचं मास घेत होतो. आता 1 मोल म्हणजे टोटल 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्सचं आपण मास त्या ठिकाणी घेतोय. हां, इथं काय येईल आपलं? 16 युनिफाईड मास पर ॲटम. एका ॲटमचं मास युनिफाईडमध्ये म्हणजे हे ॲटम्स आणि पर ॲटम कॅन्सल, हो की नाही? हे युनिफाईड मास आणि युनिफाईड मास, शिल्लक काय राहिलं? ग्रॅम पर मोल. म्हणजे हे ग्रॅम पर मोल, एका मोलचं ग्रॅममध्ये मास पर मोल. आता फॉर्म्युला मास. फॉर्म्युला मास. आता फॉर्म्युला मास ज्यावेळेस ऑर्गॅनिक कंपाऊंड असतं, ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा इनऑर्गॅनिक कंपाऊंड जे असतात का, जे फॉर्म्युलाच्या स्वरूपात नसून जे डिस्क्रीट मोलिक्युल असतात, आणि NaCl हे काय आहे? तर याचा एक युनिट सेल आहे, क्रिस्टलाइन सॉलिड आहे. आणि युनिट सॉलिडमध्ये क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये
एक सोडियम आयन हा 6 क्लोरीन आयननं सराउंड केलेला असतो आणि एक क्लोरीन आयन 6 सोडियम आयन्सनं सराउंड केला जातो. म्हणजे कॅटायनला ॲनियन असतो आणि ॲनियनच्या भोवती कॅटायन असतो. त्यामुळं तिथं मोलिक्युलर मास न म्हणता त्याला फॉर्म्युला मास असं म्हटलं जातं. मग सोडियमचं ॲटॉमिक मास हे किती येतं 23 युनिफाईड मास आणि क्लोरीनसाठी येतं 35.5 युनिफाईड मास. आणि आत्ताच आपण बघितलं युनिफाईड मास इज नथिंग बट 23 ग्रॅम पर मोल and this is also 35.5 ग्रॅम पर मोल. म्हणजे आपण त्याला ॲव्हॉगॅड्रॉस नंबर 6.022 इंटू 10⁻23 न मल्टिप्लाय केलं आणि त्याचबरोबर एका ॲटम्सच्या मासनं मल्टिप्लाय केलं 1.6605 इंटू 10⁻⁻24 न. तर तेच त्याचं रूपांतर हे ग्रॅममध्ये झालं. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करून बघा, व्हॅल्यू तितकीच येते. मग आता ह्याचं जर आपल्याला फॉर्म्युला मास काढायचा असेल तर फॉर्म्युला मास किती येईल आपलं, हे 23 प्लस 35.5 इक्वल टू 58.5 ग्रॅम पर मोल असं होईल.